छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता, त्याचबरोबर नवी मुंबईच्या जनतेचे आभार मानण्याकरता, नवी मुंबईच्या सूज्ञ, सज्जन आणि चारित्र्य संपन्न जनतेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 6व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून या शहराचा महापौर भारतीय जनता पक्षाचा व्हावा असं ठरवल्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी एकच सांगतो की आता ही मगाशी जाहिरात होती ती अशी जाहिरात आता संपलं. याच्या पुढे युद्ध असतं तोपर्यंत त्या गोष्टी ओघाने येतात, परंतु त्या गोष्टीची पुनरावृत्ती करायची नसते. उद्यापासून काम करायचं आपल्याला. या शहरातल्या ज्या गोष्टी चुकीच्या कोणी करू पाहत होते त्या गोष्टींची संपूर्ण या शहराचा रचनात्मक पुनर्विकास कसा व्हावा, या ज्या टोलेजंग इमारती बांधल्या जातात, युनिफाईड DCR ज्याचा मी उच्चार केला की खैरात वाटण्यासारखा DCR वाटलाय. मी सज्जन लोकांना आवाहन करेन, तुम्ही अभ्यास करा. जर का आज नगरविकास खात्याने दिलेला जो FSI पूर्ण वापरला गेला तर या शहरातल्या रस्त्यांवरून गाड्या चालणार नाहीत, माणसाला चालता येणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये ऐरोलीला मी काय म्हटलं, आम्हाला पुनर्विकास करण्याकरता बॅलन्स असेल एवढा FSI पाहिजे, आम्हाला भरमसाठ FSI नको आहे. हा जर इतका FSI वापरला गेला तर मी सांगतो या नवी मुंबई शहराला शहर राहणार नाही. म्हणजे उंच टोले जंग इमारतीमध्ये वातावरण झोपटीचं होईल. आणि म्हणून मोजकच जितकं शहराला शहर पण राहील तितका FSI मिळावा आणि त्याच्यावर बंधनं घालावी याच्याकरता पहिलं पत्र माझं उद्याला मुख्यमंत्र्यांना. तुम्हाला गर्दी पाहिजे का? कारण आता निवडणुका नाही, आता प्रचारासाठी नाही बोलत तुम्ही. या शहराच्या हिताकरता, जनतेच्या भवितव्याकरता बोलतोय की इतका FSI पाहिजे. साधारणपणे जो युनिफाईड DCR त्याच्यातला 25% जनतेकरता 75% FSI जो आहे हा दलालांकरता आहे, बिल्डरांच्या दलालांकरता आणि बिल्डर करता बांधला. आता त्याच्यातून कोणाचा उत्कल पांढरा झाला मला माहित नाही, पण मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या शहराची वाट लावून जाणार. हा गणेश पैशाचा मोह कोणा सगळ्यांना पैसा हवा असतो, परंतु ज्या पैशातून जनता जनार्दनाच्या जीवनाची वाट लागेल असा पैसा आम्हाला तर नको. मी म्हटल्याप्रमाणे पाणी पुरवठा उद्यापासून मी जसा एकदा सेट झाल्यानंतर एकेका गल्लीमध्ये मला रस्त्यावर फेरीवाल्या नको पाहिजेत का, परंतु त्या फेरीवाले आपले त्या फेरीवाल्यांचं ऐकताना बोललो तुम्ही एकदा सर्वेक्षण करा नक्की कुठल्या रोडमध्ये सेक्टरमध्ये त्याची आयडेंटिटी काय. माझ्या दृष्टिकोनातून नवी मुंबईच्या बाहेरचे 50% पेक्षा फेरीवाले इथं शहरात कुठे घरी का. या लोकांना आपल्याकडे जागा नाही. आपल्या शहरातला फेरीवाला असेल त्याच्याकरता सिडकोकडून भूखंड घेऊन हॉकर्स प्लाझा बांधून त्या रोड मधला, त्या सेक्टर मधला, त्या टाईप मधला अशा प्रकारे त्या लोकांना रोजगाराचे रस्ते उपलब्ध केले जातील. म्हणजे फेरीवाल्यांना सरसकट हाकलून दिलं जाणार नाही. त्याचबरोबर सिग्नलवर भिकारी असता कामा नये पाहिजे का, तर त्या भिकाऱ्यांचं सुद्धा त्यांना ताब्यात घेऊन ते कुठून आल्या, कोण नात्याची बंद्याची मुलं त्यांचीच आहेत का याचा पण अभ्यास करायला पाहिजे का नको. आणि मग जर त्या ठिकाणी अशी भिकारी जर व्यवहारात असतील तर महापालिकेच्या खर्चातून त्या घटकांना सुद्धा चांगल्या प्रकारचं राहणीमान
त्यांच्याकडे जेवण खाऊन द्यायच्याकडे द्यायचं. शेवटी पण माणसं आहेत, किती पण ते नाक्यावर त्या ठिकाणी थांबले पाहिजेत का नको? त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं एकूण किती पंथी आहेत त्या लोकांकरता सुद्धा महापालिकांमध्ये गरज असेल नोकरी दिली पाहिजे, गरज असल्याचे ग्रुप करून त्यांना धंद्याकरता पैसे दिले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो महापालिकांचे पण पैसे मिळतील. गणेश नाईकच्या परिचयाचे किती उद्योगपती त्यांच्याकडून CSRच्या माध्यमातून त्यांना सुद्धा माणुसकीची वागणूक दिली राहील. भिकारी मुक्त रस्ते, भिकारी मुक्त सिग्नल, तृतीयपंथी मुक्त सिग्नल, फुटपाथ, फेरीवाला मुक्त, हातगाडीवाली मुक्त, परंतु त्या लोकांना त्यांचं सर्वेक्षण ठराव पहिला महापालिकेवर ठराव घेतला तरी 1 महिन्याच्या आतमध्ये ऑलरेडी मी बोललोय, परंतु त्यांना अन्य गोष्टीकडे त्यांचा वेळ, त्यांना ह्या गोष्टीकरता वेळ नाही त्यांच्याकडे. मी बोलल्याप्रमाणे फेरीवाले, हातगाडीवाले, भिकारी आणि त्याचबरोबर तृतीयपंथी तुम्हाला एक गोष्ट पटते का? आता पाणी पुरवठ्यासाठी तुम्हाला बोललो की गोरब्याचं पाणी संपत येईल 2030 आणि म्हणून कोशीर धरणातलं पाणी माननीय मुख्यमंत्री बोलले की आता ह्या एप्रिल महिन्यामध्ये सुरू होईल 3 वर्षाच्या मध्ये पाणी नव्यामुंबईच्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार. एकूणच गार्डनची जी दुरावस्था झाली ती पण दुरुस्त करायला पाहिजे, मैदानं नीट केली पाहिजे. पुनर्विकास करताना एक नमुना खेरणे बोलपुरे गावच्या लोकांना 84 एकर जागा आहे, ती जागा त्या लोकांनी मुकरर करून जो कंट्रोल एफएस आहे तो असेल, जो लोकांना जास्त एफएस आहे तो 1 न्याय पैसा लोकांच्या खिशाकडून घ्यायचा आणि जो आता जो टॅक्स वाढवला महापालिकाने जरा शास्ती म्हटली जाते डबल टिबल टॅक्स, तो टॅक्स सुद्धा सिंगल केला पाहिजे, तो डबल टिबल टॅक्स घेऊ देणार. हे करताना एकूणच त्या बिल्डिंगच्या खाली जी जमीन आहे ही जमीन मालकी हक्काची होणार, ती भाड्याची राहणार. सिडको इथं नकोच आम्हाला, सिडकोचा कारभार बंद झाला. प्रचाराचा बोलतो की आम्ही मतासाठी बोलतो, ते स्वप्न आहे माझं. आणि त्याच्यानंतर एकूणच वाहतुकीच्या अनुषंगानं गॅसच्या बसेस किंवा इलेक्ट्रिकल बस घेणार. भविष्यकाल हा आरोग्य सेवा, शिक्षणाचा दर्जा या सर्व गोष्टी आपण लोकांना ललांबून ठरतील अशा प्रकारे करण्याची आपली इच्छा आहे. आता तर राजकारण राहिलेलं नाही आणि आजपासून कोणावर टीका करायचं बंद करून टाकायचं. मी जर शास्त्र त्याच्यामध्ये मला तो फोर्स होता युद्धाच्या वेळेला गोष्टी बोल, कारण प्रश्न असा आहे आमच्या शहरामध्ये येऊन तुम्ही आम्हाला अक्कल शिकवेल तर त्याची अक्कल नक्कीच काढायची. दुरुस्त करा. मी आवाहन करतो की खरोखर तुमच्या जीवनामध्ये गोष्टी करताना चुकलं असेल ना तर चुका कबूल करणं किंवा चुका दुरुस्त करणं मोठेपण असतं. अशी या ठिकाणी चुकी जाहिरात होती मला नाही पसंत. उद्यापासून या मित्रपक्षांना सोडा, अन्य पक्षांच्या सुद्धा लोकांवर टीका नाही. हा विषय राजकारणाचा संपलेला आहे आणि मला वाटतं रचनाकरता महासभा तयार होईल. मला वाटतं की 2-3 दिवसांनी महापौरांचं आरक्षण पुरुष, महिला, ओबीसी, बॅकवर्ड क्लास जो काय असेल तो ते आरक्षण निश्चित होणारे मंगळवार होईल. त्याच्यानंतर महासभा होईल, प्रभाग समित्या आणि अतिशय या शहराला दलाल करतील असं काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी या संपूर्ण सिस्टीममध्ये बोललं जाईल. जनता जनार्दनांनी जो विश्वास दाखवला 25 वर्ष मागे आणि आता ही 5 वर्ष, त्याबद्दल जनता जनार्दनांना पुन्हा मी मनापासून त्याला धन्यवाद देतो. आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला प्रचाराकरता दवाज लागू नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करू असा विश्वास व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.